वन ऑफ द लक्झरी आय शॅडो पॅलेट मध्ये आपण ती मोडते. म्हणजे तुम्ही न्यूट्रलला सुद्धा वापरू शकता. घेतलात आणि लावलात की तुम्हाला इझिली तो ब्लेंड होतो. पण रिझल्ट वाईज इट इज सिम्पली ऑसम. Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी ह्या चॅनलद्वारे वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन आलेलो आहे रिगार्डिंग हेअर, ब्युटी, मेकअप अँड नेल्स. तर आजचा आपला विषय जो आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय सध्या सिरीजमध्ये, दॅट इज अगेन अबाउट द आय शॅडो पॅलेट्स. तर आजची आय शॅडो पॅलेट मी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल देणार आहे दॅट इज अ रोज क्वार्ट्स पॅलेट्स ऑफ हुडा. तर रोज क्वार्ट्स पॅलेट ही खूपच सुंदर पॅलेट आहे हुडाची. दिस इज अगेन वन ऑफ द लक्झरी आय शॅडो पॅलेट मध्ये आपण ती मोडते. ह्याच्यामध्ये टोटल 18 शेड्स आहेत विच आर मेड अप ऑफ लाईक रोज अँड अर्धी शेड्स आपण म्हणता येईल त्याला. रोज अशासाठी की बराचसा पिंक त्याच्यामध्ये कव्हर अप केलेला आहे, अर्धी टोन्स पण आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये ब्राऊन्स आहेत. म्हणजे तुम्ही न्यूट्रलला सुद्धा वापरू शकता. तुम्ही रोज किंवा पिंक न्यूट्रल सुद्धा याच्यामध्ये बनवू शकता. म्हणजे एखाद्या जर क्लायंटचा जर पिंक मध्ये ड्रेस आहे किंवा गोल्ड मध्ये ड्रेस आहे तर यू कॅन डू द कॉम्बिनेशन ऑफ पिंक अँड गोल्ड ऑल्सो. किंवा जर तुमचा न्यूट्रल टोन्स आहे तर तुम्हाला खूप न्यूट्रल जायचं आहे तर यू कॅन गो विथ दॅट ऑल्सो. मेनली स्पेशालिटी अबाउट दिस शेड्स आर अगेन इट इज हायली पिगमेंटेड. म्हणजे हुडाची स्पेशालिटी ही अशीच आहे की कायम की दे हॅव व्हेरी पिगमेंटेड प्रोडक्ट्स. म्हणजे तुमचा बेस असू देत, फाउंडेशन असू देत किंवा तुमची आय शॅडो पॅलेट असू देत, खूपच पिगमेंटेड असतात. खूप चांगला रिझल्ट येतो आणि एकदम बटरी रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही असा घेतलात आणि लावलात की तुम्हाला इझिली तो ब्लेंड होतो, इझिली अप्लाय होतो. म्हणजे असं नाही की खूप फॉलआउट आहे, खूप खाली पडतोय आणि तसा प्रकार अजिबात होत नाही. दॅट्स वाय इट इज अगेन कन्सिडर्ड टू बी अ लक्झरी आय शॅडो पॅलेट. कॉस्ट वाईज इट इज बिट एक्सपेन्सिव्ह पण रिझल्ट वाईज इट इज सिम्पली ऑसम. त्याच्यामुळे आय हायली रिकमेंड अगेन. मी माझ्या सिरीजमध्ये असे बरेच जण तुम्ही म्हणाल की तुम्ही सगळ्याच रिकमेंड करताय. डेफिनेटली मी सगळ्याच रिकमेंड करेन कारण ज्या मी वापरतोय पॅलेट्स दे आर अब्सोल्युटली अमेझिंग पॅलेट्स. म्हणजे तुम्ही त्या म्हणजे सगळ्या वापरू शकता. असं काही नाही की हीच वापरायला पाहिजे. त्यामुळे मला पण बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की हुडानी करू की दुसऱ्या नताशा डेनोनी करू की अजून कुठल्या दुसऱ्या मॉर्फीनी करू की जॅकलिन हिलनी करू, असा माझ्यासमोर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. पण यू हॅव टू चूज वाईजली की नक्की कुठली आय शॅडो कुठल्या वेळेला वापरायची आहे. तुमचा मूडबोर्ड काय आहे, क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, ह्याच्यानुसार तुम्हाला आय शॅडो पॅलेट सिलेक्ट करायला लागते. त्यामुळे असं होत नाही की ऑफकोर्स की कुठली पण घेतली आणि लावला आपण. देर इज अ वास्ट स्टडी बिहाइंड दॅट ऑफकोर्स. पण आय विल डेफिनेटली रिकमेंड दिस आय शॅडो पॅलेट. इट इज व्हेरी नाईस, व्हेरी पिगमेंटेड, इझी टू अप्लाय, इझी टू ब्लेंड आणि खूप एक्सपेन्सिव्ह पण नाहीये. म्हणजे ऍज अ मेकअप आर्टिस्ट वी कॅन से की नाही आपण डेफिनेटली ही पण आपल्या किटमध्ये डेफिनेटली ठेवू शकतो. त्यामुळे यू कॅन शुअरली यूज दिस पॅलेट. तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल तुझा. आणि असेच जे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील किंवा तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा जेणेकरून तुम्हाला ह्याची नोटिफिकेशन रेग्युलरली येत जाईल. थँक्यू व्हेरी मच.